जय गजानन माऊली मित्रमैत्रिणींनो, रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. छान असा गारवा आहे थंडीचा गच्चीवरती. इथे सकाळ झालेली आहे. सूर्यदेव बघा कशी शांत हळूहळू वरती येत आहे. सूर्यदेवांच्या दर्शनासाठी जसा पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे, त्यांच्या स्वागतासाठी ते तत्पर आहे. सूर्यदेवांचं दर्शन झाल्यानंतर चला तर आपण वळूया आपल्या घरातील सकाळच्या नाश्त्याकरिता. तर आज आपल्या नाश्त्यामध्ये आहे आलू गोंडे. आमच्याकडे आलू गोंडे पण असं म्हणतात. काही काही ठिकाणी वेगवेगळे नावं असतात. इथं मी आलू घेतले 5-6 आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि थोडं मीठ टाकून घेतलं. टाकल्यानंतर कुकरला झाकण लावून घ्या आणि गॅसवरती तुम्ही ते ठेवून द्या. तिथे आलू होतात तोपर्यंत बेसन घेतलं. आपल्याला जेवढं लागेल तेवढं तुम्ही बेसन घ्या. बेसन पिठामध्ये हळद, मीठ, मीठ टाकून झाल्यानंतर बेसन पिठामध्ये मी ओवा घेतला आणि हातावर तो असा क्रश केला, म्हणजे त्याचा सुगंध छान असा येतो. आणि मिक्स करून पाण्याने चांगलं बेटर बनवून घेतलं. आपल्याला आलू गोंडायला लागेल तसं पातळ करून घ्यायचं. बेसन पीठ तयार करताना तुम्ही त्यामध्ये हळूहळूच पाणी टाका. एकखट्टे पाणी टाकू नका, नाही तर जास्त पातळ होऊन जाईल आणि आलू गोंडायला ते बिलगणार नाही. पूर्ण अशा गाठा वगैरे तुम्ही त्यातल्या मोडून घ्या आणि छान असं पातळ मीडियम करून घ्या आलू गोंड्यासाठी आपलं बेटर. झाकण ठेवून पीठ आपल्या थोडं मोरू द्यायला बाजूला ठेवलं. आता कांदा कापून घेते. कांदा आणि कोथिंबीर कापून घेते. कोथिंबीर कापून झाली आणि बटाटे पण आपले उकळून झालेले आहे. गरम गरम बटाटे आहे. थंड झाल्यावरच त्याची साल काढा. आणि साल काढून झाल्यानंतर स्मॅशरने चांगले स्मॅश करून घ्या. बारीक स्मूथ करून घ्या, मऊसूत. बटाटे स्मॅश करून झाल्यानंतर मी आता त्याला फोडणी घालते. फोडणीसाठी मी कढई ठेवली. कढई तापू दिली. त्यामध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली आणि जिरं टाकलं. आणि मी आधीच शोपा, धने, मिरची आणि याची अशी पेस्ट करून ठेवली होती. ही बघा पेस्ट करून ठेवली. यामध्ये आहे शोपा, धने, मिरची, आपलं लसूण. हे असं मिक्स करून त्या फोडणी देते आणि चांगलं असं परतून घेते कमी गॅसवर. खरपूस असं तुम्ही ते कमी गॅसवर भाजून घ्या, म्हणजे कशी आपल्या आलू गोंड्याला चव अशी छान येते. भाजून झाल्यानंतर
आपण ते आलू जे स्मॅश केलेले आहे त्यामध्ये ते काढून घ्या. स्मॅश केलेल्या आलूमध्ये मी ते मसाला टाकून घेतला आणि मसाला मिक्स करून घेतला. नंतर बारीक चिरलेला जो कांदा होता बाजूला तो पण घेतला आणि त्यामध्ये टाकला. हळद टाकली. चवीनुसार मीठ घ्या. आणि मी यामध्ये मोठा चमचा चाट मसाला वापरत असते. तुमच्या घरामध्ये आमचूर पावडर असली तरी चालेल. चाट मसाला किंवा आमचूर पावडर तुम्ही इथं वापरू शकता. आणि चांगलं एकजीव करून घ्या आणि बारीक चिरलेला जो आपला कांदा कोथिंबीर आहे ते त्यामध्ये मिक्स करा. चमच्याने चुरून घेऊ नका. छानपैकी मी नेहमी करता म्हणते तसं आपलं प्रेम टाकत हाताने चुरून घ्या. म्हणजे चव कशी छान भन्नाट येते आणि आपलं त्यामध्ये प्रेम असल्यामुळे मुलांनाही छान लागतात. इथं माझा डो करून झालेला आहे. आता मी कढई ठेवली आलू बोंडे तळण्यासाठी. आलू बोंडे पण मी छान असे गोल गोल करून घेतले. कढईमध्ये तेल तापवून ठेवलं. तेल तापल्यानंतर मी आधी मिरच्या काढून घेतल्या. तेल तापल्याची खूण येताच बटाट्याची गोळी हळूहळू बेसनात बुडवून कढईत सोडा. छान फसफस बोंडे तळायला लागले. तो आवाज ऐकून मुलांची भूक आवरेना. त्यात घरभर त्यांचा पसरलेला सुगंध. आपले बोंडे तयार झाले. छान असा ब्राऊन त्याला रंग आला. गरमागरम बोंडे त्यासोबतच मस्त हिरवीगार अशी मिरची तळलेली. जर तुम्हालाही अशी गावाकडची सकाळ आवडत असेल, त्यात घरगुती नाश्त्याची चव आणि गावाकडील साधं जीवन, तर लाईक, कमेंट आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रमैत्रिणी.